हॅलो. मग हाऊज द जोश? हाय ना? हा, मग तसाच असू द्या. आणि नसेल तर ही गोष्ट ऐका. ही गोष्ट तुमच्या आयुष्यात पुन्हा जोश भरेल. कोणती गोष्ट? अहो, तीच नेहमीची, आपल्या सगळ्यांची, सामान्य माणसाची, त्याच्या ध्येयाची आणि ध्येयप्राप्तीसाठी त्यानं केलेल्या प्रयत्नांची. नाही कळलं? अहो, मागच्या भागात नाही का आपण आर्यन आणि त्याचं बॅडमिंटनचं प्रेम पाहिलं, त्याचा जोश पाहिला, त्याची हार पाहिली. त्यानं त्याचं ध्येयसुद्धा तेव्हाच ठरवून टाकलं. ह्या भागात आपली तीच गोष्ट पुढे सरकते आणि शेवटपर्यंत येऊन पोहोचते. जर मागचा भाग तुम्ही ऐकला नसेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तो ऐकून हा भाग सुरू करा. तर मागच्या भागात घडलेल्या घटनेनंतर जवळपास 4-5 महिन्यांनी एक मोठी टुर्नामेंट अनाऊन्स झाली होती. आर्यननं याही टुर्नामेंटमध्ये भाग घेतला होता. आज पुन्हा तो त्याच कोर्टवर उतरला होता जिथे तो आपल्या पहिल्या मॅचमध्ये हारला. गर्दी आजही तेवढीच होती, कदाचित जास्तही असेल. त्या दिवशी ऑडियन्समधून येणारे आवाज, टाळ्यांचा गजर, सगळं त्याला त्याच्या स्वतःसाठी वाटत होतं. पण आज मात्र आर्यन खूप शांत दिसत होता. तो एकटा बसला होता. तो आज त्या टाळ्यांनी विचलित होत नव्हता. नाही त्याची काही चलबिचल होत होती. प्लेयर्स, त्यांचे मित्र किंवा साथीदार असे सगळे एकमेकांची गप्पा मारत होते किंवा काहीतरी डिस्कस करत होते. कोणाचंही आर्यनकडे लक्षच नव्हतं. मग हळूहळू नावं अनाऊन्स होऊ लागली. तशा मॅचेस सुरू व्हायला लागल्या. प्रत्येकजण जिंकण्यासाठी आज कोर्टवर उतरला आहे असं वाटू लागलं होतं. एखाद दुसरी मॅच सोडली तर जवळपास सगळ्याच मॅचेस अगदी उत्कंठावर्धक झाल्या. स्पर्धक एक एक फेरी पूर्ण करून दुसऱ्या फेरीत प्रवेश करत होते. आर्यनची अजून पहिलीच मॅच व्हायची होती. मग थोड्या वेळात आर्यनचं नाव अनाऊन्स झालं. आर्यन त्याचं किट बाजूला ठेवून त्यातून रॅकेट काढून उभा राहिला. आर्यनच्या कोर्टवर येण्याआधीच जे आवाज, ज्या टाळ्या येत होत्या त्या अचानक बंद झाल्या आणि त्या जागी लहान आवाजात कुजबूज ऐकू येऊ लागली. तिकडे लक्ष न देता आर्यन आत आला. पण तो जसा आत आला तसा बाकी प्लेयर्समध्ये एकदम हशा पिकला. बाकीचे प्लेयर्स सगळे त्याच्याकडे बघून हसू लागले. ते हसत होते कारण आर्यन वेट्स बांधून आला होता. तेच वेट्स जे त्याने 4-5 महिन्यापूर्वी एका स्पोर्ट्सच्या दुकानातून विकत घेतले होते. आर्यननं एकदा ऑडियन्समध्ये बघितलं, एकदा सगळ्या प्लेयर्स आणि त्याच्या कोचकडे बघितलं आणि मग आपल्या पायाकडे बघितलं. त्यानं पायातले वेट्स काढले. तो पुन्हा सरळ उभा राहिला. त्यानं आपले डोळे बंद केले, रॅकेटभोवती मूठ घट्ट आवळली आणि पुन्हा डोळे उघडले. मॅचला सुरुवात झाली. आर्यनचा ऑपोनंट सर्व्हिस करत होता. त्याने सर्व्हिस केली आणि पुढच्याच क्षणी ते शटल त्याच्या जवळ तिप्पट गतीनं परत आलं. ऑपोनंटला काही कळायच्या आतच आर्यनचा पहिला पॉईंट झालेला होता. मग पुढे शेवटपर्यंत आर्यननं मागे वळून बघितलंच नाही. त्याच्या पायात रॉकेटसारखी गती आली होती. तो इतक्या चिकाटीनं खेळत होता की ऑपोनंटला थकायला व्हायला लागलं होतं. आर्यनचा गेम इतका सुंदर होत होता की त्याचा पॉईंट होईपर्यंत प्रेक्षक चिडीचूप शांत बसायचे आणि त्यानं एकदा का पॉईंट केला की लगेच टाळ्या वाजवायचे, आवाज करायचे. पहिल्या ऑपोनंटला आर्यननं असं सहज हरवलं. मग दुसरा आला. आपण थकलो तर हा ऑपोनंट आपल्याला सहज हरवणार हे आर्यनच्या लक्षात आलं होतं. त्यामुळं त्यानं त्याचा गेम बदलला. अशा प्रकारे आर्यननं कधी शक्तीच्या बळावर तर कधी युक्तीचा वापर करून सगळ्या ऑपोनंट्सना हरवलं. थोड्या वेळानं बक्षीस समारंभ होणार होता. आर्यन एका खुर्चीवर येऊन एकटाच वाट बघत बसला होता. आजूबाजूचे सगळे प्लेयर्स त्याच्याकडे आश्चर्याने बघत होते. आणि मग अचानक त्याच्या बाजूला विवेक येऊन बसला. हा तोच मुलगा होता ज्याच्याकडून आर्यन त्याची पहिली मॅच हारला होता आणि आज शेवटच्या मॅचमध्ये आर्यननं त्याला हरवलं होतं. विवेक, हॅलो आर्यन. आर्यन म्हणाला, हाय. विवेक म्हणाला, कॉंग्रॅच्युलेशन्स, मजा आली आज गेममध्ये. थँक्यू, मला पण छान वाटलं. आर्यन म्हणाला. आर्यनच्या पायाला पुन्हा वेट्स पाहून विवेक म्हणाला, अरे तू हे वेट्स घालून का फिरतोस सारखं? तुला पायाला त्रास होत नाही का? वेट्सकडे बघून आर्यन म्हणाला, नाही, आता नाही होत त्रास. आता नाही होत म्हणजे? विवेक आश्चर्याने म्हणाला, म्हणजे आधी व्हायचा 2-3 महिन्यापूर्वी, आता ते वेट्स पायाचा भाग वाटतात. पण घालतोस कशाला? स्टाईल म्हणून?
आर्यनला एकदम हसू आलं आणि तो म्हणाला, अरे खूप लोकांना तसंच वाटलं होतं, पण ह्या वेट्समुळे तर जिंकलो मी आज. विवेकला काहीच कळत नव्हतं. काय वेट्स कसं काय पण आर्यन म्हणाला, मी जेव्हा माझी पहिली मॅच हारलो ना, तेव्हा मला खूप वाईट वाटलं. काय चुकलो, का चुकलं, काहीच कळायला मार्ग नव्हता. इवन मी चुकलो आहे असंही मला वाटत नव्हतं. मला फक्त एवढंच कळालं होतं की मॅच खेळण्याच्या आधी मी खूप जोशमध्ये होतो. त्या जोशमध्ये ती मॅच तर खेळलो, पण तू त्या दिवशी माझा गेम पाहून स्वतःचा गेम बदललास आणि मग मी थकायला लागलो. आणि जसा मी थकायला लागलो तसा माझा सगळा जोश पण उतरून गेला. मॅच जिंकण्याचं स्पिरिट माझ्यात उरलंच नव्हतं. उलट कधी एकदाची मॅच संपते असं वाटत होतं मला. विवेक म्हणाला, अरे हो रे, पण तुझ्या हरण्याचा किंवा वाईट वाटण्याचा या वेटशी काय संबंध? सांगतो. आर्यन म्हणाला, मॅच संपली आणि मी तसंच घरी निघून गेलो. घरी आईबाबांशी पण काही बोललो नाही. रूमचा दरवाजा लावून घेतला. माझ्या मनात बरेच विचार घोळत होते. म्हणजे आता आई बाबा काय म्हणतील इथपासून तर बॅडमिंटनचा विषय सोडून देऊ इथपर्यंत. तेवढ्यात माझं लक्ष माझ्या घरासमोर राहणाऱ्या एका मुलाकडे गेलं. तो त्याच्या टेरेसवर व्यायाम करत होता. तेव्हा माझ्या डोक्यात बल्ब पेटला. कोच पहिल्याच दिवसापासून फिटनेसकडे लक्ष द्या सांगत होते, पण मी आळस केला ना. ज्या लोकांना मी स्पोर्ट्समधला आयडल मानतो ते सगळेसुद्धा फिजिकली खूप फिट आहेत. आणि फक्त फिटनेस नाही तर तुमच्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट अजून होती जी माझ्याकडे नव्हती, ती म्हणजे सातत्य. माझा गेम कधी चांगला व्हायचा कधी वाईट, पण मी तो चांगलाच राहावा आणि अजून चांगला होत जावा यासाठी प्रयत्नच करत नव्हतो. मला कळलं होतं की हीच माझी खरी चूक होती. मी तेव्हाच माझं ध्येय ठरवून टाकलं आणि कामाला लागलो. रूमचा दरवाजा उघडला, घरातून बाहेर पडलो, एका स्पोर्ट्सच्या दुकानात गेलो आणि हे 2 किलोचे वेट्स घेतले. त्या दिवसापासून आजपर्यंत मी हे वेट्स सतत घालून फिरतो. विवेक म्हणाला, सही यार, म्हणजे तेव्हापासून काढलेच नाही तू हे वेट्स? आणि एक खरं सांगू का? हो रे, चिल, बिंदास बोल ना. अरे मी तुला खूप अंडर एस्टिमेट केलं होतं. त्या दिवशी तुला खूप इझिली हरवल्यानंतर आज तुला परत पाहून मला वाटलं हा काय आज करणार, पुन्हा तसंच फॉर्ममध्ये सुरुवात करेल आणि नंतर थकून जाईल. तू माझा वर्दी ऑपोनंट नाहीस असं वाटलं होतं मला, पण तू ह्या गेममध्ये खूपच मस्त खेळलास यार. पण या वेट्सबद्दल अजूनसुद्धा एक प्रश्न आहे. आर्यन म्हणाला, हा बोल ना. तू वेट्स विकत का घेतले ते कळलं, पण तू ते सतत का घालून फिरतोस मग? मी पाहिलं लोकांना तुझ्यावर हसताना आणि बऱ्याचदा मी सुद्धा तुझ्यावर हसलोय. तुला काहीच नाही वाटत लोकांच्या हसण्याचं? आर्यन म्हणाला, मी खरं तर ते वेट्स फक्त व्यायाम करण्यापुरतंच वापरणार होतो, पण नंतर मी विचार केला की असं केलं तर तो तो पेन, तो मोटो तेवढ्यापुरतंच राहील ना. मला ध्येय प्राप्त करण्यासाठी जी प्रोसेस आहे ती जगायची होती. म्हणून मी ठरवलं की कितीही काहीही झालं, कितीही दुखलं, तरी ही वेट्स आता पायातून उतरवायचे नाहीत. घरी गेल्यावर पण नाही? विवेक म्हणाला. आर्यन, नाही, मग ती चिटिंग झाली असती ना. माझ्या पाय सुरुवातीला खूप दुखले. खूपदा असं झालं की बस आता काढून ठेवू थोडा वेळ आणि थोड्या वेळाने परत घालू. मी तसं करायला गेलोसुद्धा, पण जेव्हा जेव्हा मला असं वाटलं ना की मी भाग मिल्खा भाग मधले सीन्स बघायचो, ट्रेनिंगचे सीन्स आहेत ना ते बघायचो. त्यांना ट्रेनिंग करताना होत असेल तो त्रास पाहून मग माझा त्रास मला काहीच नाही असं वाटू लागलं होतं. मग मी आरशाजवळ जायचो आणि रोज स्वतःला आपल्या ध्येयाची आठवण करून द्यायचो. तुला जिंकायचं आहे आणि जिंकण्यासाठीच खेळायचं आहे. आणि हसण्याबद्दल म्हणशील तर असं कोणीच नव्हतं रे जे माझ्यावर हसलं नाही. म्हणजे माझ्या आईबाबांपासून मित्र, टीचर्स, आपले कोच आणि बॅडमिंटनचे सगळे मित्र हसले. इव्हन मी रस्त्यावरून जाताना रस्त्यावरचे लोकसुद्धा मला हसत होते. पण मला त्याचा काहीच फरक पडत नव्हता, कारण माझ्या डोक्यात एकच विचार चालू होता आणि तो म्हणजे ही टुर्नामेंट जिंकणं. आणि तू जिंकलास. क्या बात आहे यार. मला आता मॅच हरल्यासारखं वाटतच नाही आहे. आणि आज हारलो असेल, पण उद्या कसं जिंकावं हे तुझ्या स्टोरीमुळे समजलं. थँक्यू आर्यन. तेवढ्यात आर्यनचं नाव अनाऊन्स झालं. तो समोर गेला. त्यानं जजच्या हस्ते पारितोषिक घेतलं. ते पारितोषिक घेताना अजूनही आर्यनच्या पायात ते वेट्स तसेच होते. पण आता बाकीचे प्लेयर्स त्याच्यावर हसत नव्हते, तर त्याच्या अचिव्हमेंटचं कौतुक करत होते, त्याच्यासाठी टाळ्या वाजवत होते. विवेकसुद्धा आर्यनसाठी टाळ्या वाजवत होता. मी कुठेतरी एक कोट वाचला होता. And those who were dancing were thought to be insane by those who could not hear the music. म्हणजे नाचणारी लोक त्या लोकांना वेडी वाटली ज्यांना ती धून ऐकूच येत नव्हती, ज्यावरती लोक नाचत होती. हा कोट सांगण्यामागचा उद्देश असा
की आपण अपयश आलं की त्याचा खापर एकतर नशिबावर किंवा कोणीतरी दुसऱ्यावर फोडून मोकळं होतो. आपण स्वतःवर कदाचित कुठेतरी चुकलो असू, कुठेतरी कमी पडलो असू, हा विचारच आपल्या मनात येत नाही. कारण आपण जे काही करतो ते टेम्पररी आलेल्या जोशात करतो. पण जेव्हा तुम्ही त्या जोशाला बाजूला ठेवून होशमध्ये तुमचं ध्येय निश्चित करता, ते प्राप्त करण्यासाठी कशाचीही फिकीर न करता वेडं होतात, चिकटीनं मेहनत करतात ना, तेव्हा तीच मेहनत तुम्हाला यश मिळवून देते. जसं आर्यनच्या पायामधलं वेट तो कधीच काढत नव्हता, कारण त्याला त्याचं ध्येय दिसत होतं. तर तुम्ही तुमच्या ध्येयासाठी काय बांधून ठेवलं आहे त्याचा विचार करा आणि होशमध्ये काम करा, ते पण सातत्याने. तर 2024मध्ये जाता जाता जोशमध्ये नाही तर होशमध्ये राहून आपले ध्येय मिळवूया, इतकंच ठरवा. मूव्ही बघून जोशमध्ये पटकन ध्येय मिळवण्याचा सुटला आहे सगळीकडे वारा, पण जोश नको, होशमध्ये राहून काम करा, असं सांगणाऱ्या अजिंक्यचा तुम्हाला सगळ्यांना सायोनारा.